नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचा ऑप्शन फॉर्म भरायचा कसा. त्यासाठी तुम्ही लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. ठीक आहे. इथं आल्यानंतर डाव्या साईडला इथे बघा फिल कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म फॉर एच कॅन्डिडेट असं ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा डायरेक्टली स्टार्ट फिलिंग इथं ऑप्शन आला असेल तर इथे क्लिक केलं तरी चालेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी क्लिक करू. केल्यानंतर स्टार्ट फिलिंग हे ऑप्शन येईल. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला टोटल 300 कॉलेजेसचे ऑप्शन टाकता येतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त एक नंबरचं कॉलेज जे आहे टाकायचं तर ते व्यवस्थित आपल्याला टाकायचं आहे. आता या ठिकाणी पुढे जर आपण गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्टेट लेवल मेरिट लिस्ट नंबर दिसेल. ठीक आहे, या मेरिट लिस्टच्या नंबरवरनं तुम्हाला तुमचं जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इथे बघा पहिल्यांदा इन्स्टिट्यूट टाईप तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पाहिजे किंवा गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजमध्ये पाहिजे. प्रायव्हेट कॉलेजला पाहिजे असेल तर अनॲडेडवरती क्लिक करायचं. युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेज असतं युनिव्हर्सिटीमध्ये तर त्याच्यासाठी हे शेवटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर शक्यतो जर तुम्हाला गव्हर्नमेंट घ्यायचं असेल तर फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस सिलेक्ट करायचं आहे. प्रायव्हेटला पण ॲड करायचं असेल तर प्रायव्हेट अनॲडेड ॲड करा. ठीक आहे, या ठिकाणी जर सगळेच ऑप्शन आपण सिलेक्ट केला तर या ठिकाणी सर्वच्या सर्व ऑप्शन येतील. आता 2 नंबरला बघा ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस असं ऑप्शन आहे. ठीक आहे, ऑटोनॉमस म्हणजे काय असतात तर जे कॉलेज स्वतःचा सिलेबस स्वतः म्हणजे तयार करतात, पेपर तिथेच चेक होतात, असे जे कॉलेजेस असतात जे स्वायत्त संस्था असतात त्या ऑटोनॉमस असतात. इकडे नॉन ऑटोनॉमसमध्ये जे एम एस बी टीच्या अंडर असतात म्हणजे एम एस बी टी जे सांगते ते रूल फॉलो करतात त्यावाल्या नॉन ऑटोनॉमस असतात. ठीक आहे, ऑटोनॉमस पण फॉलो करतात बट त्याचं सिलेबस वगैरे ते स्वतः डिसाईड करत असतात. ठीक आहे, आता या ठिकाणी ऑटोनॉमस और नॉन ऑटोनॉमस दोनों सिलेक्ट करा. त्यानंतर मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी तुम्ही मायनॉरिटीमध्ये असं मायनॉरिटी कॉलेज जर पाहिजे असेल तुम्हाला तर मायनॉरिटीवरती सिलेक्ट करा. अदरवाईज सर्व जे जनरल ऑप्शन राहणार आहेत ते नॉन मायनॉरिटीसाठी असणार आहेत. ठीक आहे, याच्यानंतर बघा रिजन वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की या ठिकाणी आपल्याला अमरावती रिजनमध्ये कोणते पाहिजे, सपोज अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम है ना, हे 4 डिस्ट्रिक्ट पाहिजे आहेत तर आपण हे सिलेक्ट करू शकतो. आता या ठिकाणी अमरावती या स्टुडंटला अमरावती नाही पाहिजे म्हणून तो कॅन्सल केला. आपण काय केले फक्त 3 डिसाईड केले जिल्हे. या जिल्ह्यामध्ये मला पाहिजे. एखादा विद्यार्थी असू शकतो की मला फक्त पुणे रिजनमध्ये पाहिजे. रिजन वाईज पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी पुणे रिजन जर सिलेक्ट केला तर सगळ्याचे सगळे ऑप्शन या ठिकाणी येतात. ठीक आहे, तर तुम्हाला रिजन वाईज करायचं असेल तर रिजन वाईज करू शकता. ओके, आपण काय केले आता सिलेक्ट हे केलेले आहेत. आता टी एफ डब्ल्यू एस चॉईस कोड येस करायचा किंवा नो करायचा तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला येस केलं असेल तर गव्हर्नमेंटला टी एफ डब्ल्यू एसचा जास्त काही फरक पडत नाही कारण ट्युशन फीस ही खूप कमी असते. या स्टुडंटचा आपण टी एफ डब्ल्यू एस येस केलेला आहे तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया येस. जर तुम्हाला नो करायचं असेल तर नो करू शकता. सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इव्हॅल्युएशन आता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहेत की तुम्हाला कॉलेज कोणतं पाहिजे, ज्या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण लँग्वेज आहे असं पाहिजे की फक्त मराठी आहे हे वालं पाहिजे किंवा इंग्लिश हिंदी हे 2 लँग्वेज आहेत, मराठी इंग्लिश या 2 आहेत किंवा रिजनल जे प्रादेशिक भाषा म्हणजे मराठीमध्ये कॉलेज आहेत असं कॉलेज पाहिजे. याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर आपण तुम्हाला जे पाहिजे एखादं कॉलेजचं नाव जर आलं नाही तुम्हाला या ठिकाणी तर तुम्ही सर्वच्या सर्व सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, बघा डू यू वॉन्ट टू फिल्टर ऑन द बेसिस ऑफ कोर्सेस और इन्स्टिट्यूट कोर्सेसनुसार पाहिजे की इन्स्टिट्यूटनुसार पाहिजे हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. कोर्सेसनुसार केलं सपोज तर आता सपोज कोर्सेसनुसार जर केलं तर आपण काय करणार फक्त कॉम्प्युटर एकच कोर्स सिलेक्ट करू शकतो त्याच्यामध्ये सगळे कॉलेजेसचे नावं दिसतील. आणि इन्स्टिट्यूटवरती जर क्लिक केलं आपण तर या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला इन्स्टिट्यूट तुम्हाला इथे दिसतील. इन्स्टिट्यूटच्या सगळे ऑप्शन जर तुम्हाला टाकायचे असतील तर या ठिकाणी अवेलेबल असतील. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट खामगाव पाहिजे. या स्टुडंटला फक्त गव्हर्नमेंटचे कॉलेजेस पाहिजे आहेत समजा. ठीक आहे, आणि प्रायव्हेटचं पण या ठिकाणी जर पाहिजे असेल तर प्रायव्हेट पण या टाकून देऊ आपण.
ॲड करत जायचं. त्यानंतर गव्हर्नमेंट मूर्तिजापूर, गव्हर्नमेंट वाशिम. ठीक आहे, हे काय झाले कॉलेजेस या ठिकाणी आपण ॲड केलेले आहे. तसेच आता काय करणं आहे आपल्याला, आणखीन हे करायचं आहे. एखादा डिस्ट्रिक्ट जर ॲड करायचं असेल, सपोज मला काय करायचं आहे की जालना जिल्हा ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर मी कधीही रिजनमध्ये जाऊन जालन्यावरती क्लिक केला, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटवरती क्लिक केला, या ठिकाणी जर सिलेक्ट केला तर मला जालन्याचं कॉलेज पण भेटेल. आलं, या ठिकाणी सिलेक्ट केला, या ठिकाणी जालना पण सिलेक्ट केला. ओके, आणि बाकी जे पाहिजे ते आपल्याला गव्हर्नमेंट ते पण या ठिकाणी सिलेक्ट करूया. ओके, आता या ठिकाणी प्रायव्हेट पण कॉलेज आले. आता सपोज या स्टुडंटला फक्त गव्हर्नमेंटचेच जर ऑप्शन पाहिजे आहेत, तर तो काय करेल, इथे ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्ही सिलेक्ट करा, आणि इथे अनॲडेड जे आहे अनॲडेडला ऑफ करेल, युनिव्हर्सिटीला ऑफ करेल, गव्हर्नमेंट ॲडेडला ऑफ करेल. फक्त काय ठेवेल, गव्हर्नमेंट ठेवेल. गव्हर्नमेंट जर ठेवलं तर इन्स्टिट्यूट वाईज जर सिलेक्ट केलं आपण, तर या ठिकाणी तुम्हाला सगळे काय होतील, गव्हर्नमेंटचेच कॉलेजेस दिसतील. ठीक आहे, खामगाव, मूर्तिजापूर, वाशिम, अंबड, जालना. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही फिल्टर व्यवस्थित लावून तुमचे कॉलेजेस जे आहेत ते सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आणखी केव्हाही तुम्हाला वाटलं की आणखी एखादा डिस्ट्रिक्ट जर ॲड करायचा आहे आपल्याला, तर आपण ॲड करू शकतो कधीही. आता या ठिकाणी काय करत आहे आपण, परत रिजन वाढवूया. या ठिकाणी सपोज अमरावती ॲड केला, अमरावतीला ॲड करा, आणि इथे सपोज बीडला ॲड करा. ठीक आहे, तर हे जर ॲड केले आपण, तर आता बघा कॉलेजेस किती येतील. बघा, मूर्तिजापूर, अमरावती, खामगाव, वाशिम, इथे बीड, अंबड, जालना. किती झाले टोटल कॉलेज? 7 कॉलेज झालेले आहेत. यानंतर आता आपल्याला 7 प्रोसीड करायचं आहे. 7 प्रोसीड केल्यानंतर आपल्याकडे हे कॉलेजेसचे ऑप्शन जे आहेत ते आलेले आहेत टोटल. ठीक आहे, आता टोटल किती, 108 ऑप्शन्स आलेले आहेत. ठीक आहे, TFWS आपलं एस केलेलं असल्यामुळे, जर तुम्ही TFWS नो केलं तर तुम्हाला प्रत्येकाचं एकच ऑप्शन भेटेल. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, सिव्हिल नको आहे त्याला. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या ब्रँचेस पाहिजेत त्या ब्रँचेस सर्व सिलेक्ट करू शकता. IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. अशा प्रकारे तुम्हाला जे कॉलेजेसचे ऑप्शन पाहिजेत ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आहेत अगोदर. त्याच्यानंतर 7 प्रोसीड करायचं आहे. 7 प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर हे तुम्ही सिलेक्ट केलेल्या कॉलेजेसचे ऑप्शन येतील. मग नंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर तुमचा प्रिफरन्स जो आहे तो चेंज करू शकता तुम्ही या ॲरोच्या मदतीनं. जसं की सपोज या ठिकाणी पहिलं जे कॉलेज आहे याला वरती घेऊन जायचं आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स चेंज करायचा आहे. तुम्हाला जसं सिक्वेन्स पाहिजे तसा लावायचा, आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो. याचे 1000 रुपये. यानंतर 7 प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर
सेव्हन प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर बघायचं आपल्याला की 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे का. ठीक आहे. या ठिकाणी कोणतं आहे, अंबडचं आहे. ठीक आहे. हे कोणती आहे आपली अदर OHD म्हणजे अदर होम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. आता या ठिकाणी HD आहे म्हणजे काय तर होम डिस्ट्रिक्ट. अशा प्रकारे एकदा तुमचा सिक्वेन्स बघून घ्यायचा. इन केस जर तुम्हाला चेंज करायचं असेल याच्यात, तर इथे याच्यावरती क्लिक करायचं, सेट प्रिफरन्सवरती. परत जर सिक्वेन्स वर खाली करायचं असेल, सपोज याला काय करायचं, आपल्याला वर घ्यायचं, सिलेक्ट केला, वर पाठवला. ठीक आहे. परत तुमचा सिक्वेन्स फायनल झाल्यानंतर सेव्हन प्रोसीड करायचं आहे. सेव्हन प्रोसीड केल्यानंतर शेवटी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP टाकायचा आणि व्हॅलिडेट OTP करून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं. व्हॅलिडेट OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन मिळतात आपल्याला. प्रिंट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 याची प्रिंट काढून ठेवायची आहे तुमच्या माहितीसाठी. याच्यावरती क्लिक केलं की अशा प्रकारे तुमचे ऑप्शन जे आहेत ते दिसतील. ठीक आहे. चॉईस कोडचे नंबर दिसतील या ठिकाणी. जर तुम्हाला कॉलेजेसच्या नावासोबत पाहिजे असेल लिस्ट, तर सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजेसच्या नावासोबत पूर्ण लिस्ट जी आहे हे दिसेल. याची प्रिंट काढून ठेवायची आहे. तुम्हाला हे प्रिंट घेऊन काही FC सेंटरला जाऊन सबमिट करायची गरज नाही. तुमच्या माहितीसाठी आहे फक्त. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.